हत्तीनीसाठी आयोजित पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। मूक पदयात्रेमध्ये लहान मुलांनी सुद्धा सहभाग घेतलाय। दरम्यान हजारोंच्या संख्येनं नागरिक या पदयात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल? मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक या पदयात्रेत सहभागी होताना दिसतात, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? नक्कीच वंतारामध्ये पाठवली गेलेली नांदणी मठातील महादेवी हत्तीनी परत मिळावे यासाठी आज सकाळपासून नांदणीसह परिसरातील जे काही भाविक आहेत ते पदयात्रा करतायत, आत्मक्लेश यात्रा करतायत। पहाटे 5 वाजल्यापासून ही सगळी यात्रा सुरू आहे आणि आता ही आत्मक्लेश पदयात्रा जी आहे ती कोल्हापूरच्या वेशीवर म्हणजे तावडे हॉटेल परिसरामध्ये आलेली आहे आणि आपण बघू शकतो हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी या आत्मक्लेश यात्रेमध्ये नागरिक सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। महिला देखील मोठ्या संख्येनं या सगळ्या आत्मक्लेश पदयात्रेमध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात निघालेली ही सगळी पदयात्रा आणि खरं तर पहाटे 5 वाजल्यापासूनचा उत्साह जो आहे तो तसाच अद्यापही आपल्याला बघायला मिळतोय। जनतेचा जो रोष आहे तो देखील या निमित्तानं बघायला मिळतोय। रिलायन्स ग्रुपवरचा रोष जो आहे तो वेगवेगळ्या लक्षवेधी फलकांच्या माध्यमातून हे सगळे नागरिक व्यक्त करताना बघायला मिळत आहेत। त्याचबरोबर विशेष म्हणजे या सगळ्या आत्मक्लेश पदयात्रेमध्ये महिलांचा सहभाग देखील मोठा आपल्याला बघायला मिळतोय। जवळपास 45 किलोमीटरचं अंतर आहे नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि हे सगळं अंतर चालत पार करत हे सगळे नागरिक जे आहेत ते आता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कूच करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। सध्या राजू शेट्टी हे शिरोली परिसरामध्ये आहेत तर मोर्चामधील काही लोक जे आहेत ते कोल्हापूरच्या वेशीवर म्हणजे तावडे हॉटेल परिसरामध्ये पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या ठिकाणी जैन समुदायाचे काही स्वामी देखील येणार आहेत, ते देखील या ठिकाणी काही मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा हा सगळा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे एकूणच आपण बघू शकतोय महादेवी हत्तीनीसाठी जो काही जन आक्रोश निघालेला होता किंवा जन आक्रोश आहे तो या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय असं म्हणावं लागेल। कारण पहाटे 5 पासून हे सगळे नागरिक रस्त्यावर चालतायत। जवळपास 40 किलोमीटरचं अंतर पार करून हे सगळे नागरिक या सगळ्या आत्मक्लेश पदयात्रेमध्ये देखील सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या माधुरी असेल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी